आज आपण पाहणार आहोत एक गोडाचा पदार्थ। त्यासाठी इथं पातेल्यामध्ये मी 1.5 लिटर दूध ओतून घेतलेलं आहे। पातेलं स्वच्छ धुवून गॅसवरती ठेवून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे 1.5 लिटर दूध मी ओतून घेतलेलं आहे। दूध छान उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपण बंद करून घेणार आहोत आणि त्याचसोबत आपण ड्रायफ्रूट्सचे काप इथे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। म्हणजे ड्रायफ्रूट्सचे काप इथे मी कापून घेतलेले आहेत। थोडेसे बदाम, थोडेसे काजू, पिस्ता, वेलची आणि केशर आहे। वेलचीची आपण पूड करून घ्यायची आहे। त्याचसोबत इथे मी इंद्रायणी तांदळाची कणी अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली, म्हणजे मी अर्धा तास ते 1 तास या प्रमाणात आपण ही कणी तांदळाची भिजत ठेवू शकतो। आणि तांदळाची कणी भिजवल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून याला रवाळ स्ट्रेचरमध्ये आपण बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं पाहत असाल मी आता ही तांदळाची कणी बारीक करून घेणार आहे। सोबत एक भांडे गॅसवरती ठेवून दिलेलं आहे। या भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तूप ॲड करून घेणार आहे। तूप छान तापल्यानंतर आपण ड्रायफ्रूट्सचे काप या तुपामध्ये व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत। तुम्ही जर ही रेसिपी पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत या भांड्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्सचे काप टाकून घेतलेले आहेत आणि हे ड्रायफ्रूटचे काप व्यवस्थित 2 ते 3 मिनिट असे तुपामध्ये परतून घेणार आहोत। ड्रायफ्रूटचे काप तुपामध्ये परतून झाल्यानंतर या मिश्रणामध्ये आपण दूध ॲड करून घ्यायचे आहे। जे आपण फक्त उकळी आलेले दूध इथं वापरलेले आहे। दूध आटवून घ्यायचे नाही। आजची आपली ही तांदळाच्या खिरीची रेसिपी आहे। अत्यंत सहज अशी बनवता येईल ही अशी खीर आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पाहू शकता। ड्रायफ्रूट छान तांबूस रंग येईपर्यंत आपले भाजलेले आहेत तुपावरती। आता आपण याच्यामध्ये हे दूध ओतून घेणार आहोत। दूध ओतून झाल्यानंतर दूध छान गरम होईपर्यंत आपण याला एकसारखे उकळून घ्यायचे आहे। सोबत इथे 1 ग्लासभर पाणी मी इथं ॲड करून घेतलेलं आहे। पाण्याचा थोडाफार का होईना वापर हा करायचाच आहे। नंतर या मिश्रणामध्ये आपण वेलची पूड ॲड करून घेणार आहोत। चवीनुसार ही वेलची पूड आपण ॲड करून घ्यायची आहे। म्हणजे साधारण 2 ते 3 चमचे। कोणाला वेलचीचे प्रमाण कमी आवडतं तर तुम्ही कमी यूज करू शकता। इथे मी 2 ते 3 चमचे वेलची पूड ॲड करून घेतलेली आहे। आणि वेलची पूड ॲड झाल्यानंतर चवीनुसार या मिश्रणात साखर ॲड करून घ्यायची आहे। साखर ॲड करून झाल्यानंतर सगळ्यात लास्टला आपण जी तांदळाची पेस्ट बनवलेली ती ॲड करून घ्यायची आहे। आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित करून गॅसच्या अगदी मीडियम टू स्लो फ्लेमवरती ही खीर आपण शिजवून घ्यायची आहे। खायला अत्यंत चविष्ट अशी ही खीर तयार होते। अजिबात ही खीर अवघड नाही आहे बनवायला। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। तुम्ही ती पाहू शकता। आता एक इन्ग्रेडियंट मी जे सांगितलेले होते ते आपण इथं ॲड करून घेत आहोत। केशरसुद्धा आपण डायरेक्टली या खिरीमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। केशर मी आधी दुधामध्ये वगैरे भिजवून घेतले नव्हते। केशर आपण डायरेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत। याच्यामुळे दुधाला छान असा फ्लेवर एक मिळतो। त्याचमुळे खीर खाताना आपल्याला असे छान असं फ्लेवरफुल खीर खायला मिळणार आहे। तुम्ही पाहू शकता तांदळाची पेस्ट मी अशी रवाळ या स्ट्रक्चरमध्ये करून घेतलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकत आहात। आणि ही खीर आपली 15 मिनिटानंतर खायला तयार होते। रेसिपी नक्की ट्राय करून पहा।